भारत खंडामध्ये महाराष्ट्र हा राज्य सर्व दृष्टीने महत्वाचा आहे. त्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वांगाने मोठा असा अहमदनगर जिल्हा. या अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण सांस्कृतिक गाथा नगर गौरव या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. या नगर जिल्ह्यामध्ये अनेक गौरवशाली व्यक्तिमत्व होऊन गेले. त्या सर्वांची क्रमशः माहिती मी डॉक्टर सुनील नाथा म्हस्के अहमदनगर देण्याचा क्रमशः प्रयत्न करत आहे. या गौरवी परंपरेमध्ये प्रथम आपण कवी अनंत फंदी यांची माहिती जाणून घेऊया. फंदी अनंत कवनाचा सागर, अजिंक्य ज्याचा हातखंडा, चमत्कार चौकडे चालतो, सृष्टीवर त्याचा झेंडा, सरस्वती जीवाग्री अक्षयी, भंग नसे ज्याचा हरपा, कवन बहुत उदारा माधी भरले, फणस जसा मोठा हरपा. असे ज्यांचे वर्णन होनाजी बाळा या प्रसिद्ध शाहिरांनी केले आहे. त्या कवी अनंत फंदींचा जन्म शालिवाहन शके 1666 अर्थात इसवी सन 1744 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळात म्हणजेच उत्तर पेशवाईत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या शहरात झाला. कवी अनंत फंदी यांच्या आईचे नाव राऊबाई तर वडिलांचे नाव कवनी बाबा असे होते. वडील त्यांच्या बालपणीच लवकर वारल्यामुळे कवी अनंत फंदी यांचा सर्व सांभाळ त्यांच्या आईने केला. त्यांच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचा व्यवसाय होता. कवी अनंत फंदी हे यजुर्वेदी कौंडिन्य ब्राह्मण होते. त्यांचे सर्व बालपण अहमदनगर शहरातील प्रवरा नदीकाठी असणाऱ्या परिसरात गेले. बालपणीच त्यांनी कवी असल्याचा साक्षात्कार झाला होता. त्यांनी तमाशा व इतर मित्रांच्या मदतीने त्यातील लावण्या रचण्याचा खूप यशस्वी प्रयत्न केला. आज मितीस त्यांच्या 7 ते 8 लावण्या उपलब्ध आहेत. एकदा त्यांचा तमाशा अहिल्याबाई होळकर यांच्या होळकरशाहीत असताना अनंत फंदीस अहिल्याबाई होळकरांनी उपदेश केला की तू लावण्या बंद करून कीर्तनकार हो. तर पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा आदेश क्षीरसागर मानून त्यांनी कवी व कीर्तनकार या क्षेत्रामध्ये प्रगती केली. असे सांगितले जाते शके 1675 ते 1753 या काळामध्ये संगमनेरमध्ये एक दिव्य पुरुष होऊन गेले. त्यांचे नाव भवानी बुवा. आजही यांची समाधी संगमनेर शहरात प्रवरा नदीकाठी आहे. ते सतत प्रवरा नदीकाठी वास्तव्य करून राहायचे. त्यांचा तेथे मठ होता. भवानी बुवांनी वैराग्य धारण केले. ते अंतर्ज्ञानी देखील होते, परंतु जनमानसांच्या दृष्टीने ते साक्षात वेडे होते. लोक त्यांचा तिरस्कार करत, त्यामुळे त्यांच्या भोवती सतत लहान मुलांचा गराडा असे. या मुलांमध्ये कवी अनंत फंदी देखील होते. खर तर अनंत फंदींचे आडनाव हे घोलप. त्यांचं शाळेतील नाव अनंत घोलप. ते शाळा चुकवून या भवानी बुवांच्या मठाभोवती व त्यांच्या आसपास सतत राहत. एकदा या अनंताची परीक्षा घेण्याचे भवानी बुवांच्या मनात आले. त्यांनी त्याला एक मेलेले कुत्रे उचलून आणायला सांगितले. त्याप्रमाणे ते कुत्रे त्याने आणून टाकले व आंघोळीस नदीवर गेला. सहज म्हणून छोट्या अनंताने मेलेले कुत्रे जेथे ठेवले होते तेथे वळून पाहिले तर तेथे कुत्रे नव्हते, तर तेथे एका कपड्यावर सोने चकाकत होते. या घटनेनंतर अनंताचा भवानी बुवांनी शिष्य म्हणून स्वीकार केला व भवानी बुवांचाही जनमानसात आदर वाढला. नरदेहामधी नर की साधन ऐसे करा, जेणे भवसागर तरुणी सुखी व्हावे पहिले तीरा. अशा अनंत घोलपांचा संगमनेर शहरात मलिक फंदी नावाचा एक चमत्कारिक फकीर मित्र होता. या दोघांचा खूप जवळचा स्नेह होता. त्यामुळेच लोक अनंताला अनंत फंदी या नावाने हाक मारत. फंदी हे आडनाव मलिक फंदी या मित्राच्या कडून अनंतला मिळाले व अनंत घोलप ऐवजी अनंत फंदी असे नाव त्यांचे झाले. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या सल्ल्यानंतर त्यांनी लावण्या व तमाशा बंद केला. त्यांनी पोवाडे रचणे सुरू केले. नाना फडणवीसांवर त्यांनी पोवाडा लिहिला आणि एकदा शंकराचार्यांनी त्यांना अचानक संध्येतील 24 नावांवरती शीघ्र रचना करण्यास सांगितले.
त्यांनी डफावर थाप देऊन शीघ्र रचना करत शंकराचार्यांना देखील आश्चर्यचकित केले. तर त्यांनी सवाई माधवराव पेशवे ज्यावेळेस शनिवार वाड्यात वरच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, त्यावेळेस त्यांनी त्यांच्यावर श्री माधव निधन ग्रंथ हा 6 अध्यायांचा ओवीगद्य काव्य रचनात्मक ग्रंथ सादर केला. नंतर त्यांनी उतारवयात शेवटपर्यंत कीर्तनकार म्हणून प्रसिद्धी पावले. खरं तर आनंद फंदी हे फटका या काव्य प्रकाराचे जनक. त्यांचे फटके हे सर्वसामान्यांमध्ये अतिशय रूढ होते. माय बापांवर रुसू नको, दूर एकला बसू नको, व्यवहारामध्ये फसू नको, कधी रिकामा असू नको, परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करू नको, हा त्यांचा प्रसिद्ध फटका अगदी सर्वांच्या ओठी आहे. त्यांनी दुष्काळावर देखील लावण्या लिहिल्या. त्यांच्या 2 लावण्या हिंदीमध्ये देखील आपल्याला उपलब्ध आहेत. त्यांना 2 मुले होते, एक श्रीपत फंदी व दुसरे बापू फंदी. त्यातील थोरला जो श्रीपत फंदी त्याला सवाई फंदी असे म्हणत व तो पुढे कवी व कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध पावला. अशा या अनंत फंदींचा मृत्यू शालिवाहन शके 1741 अर्थात 3 नोव्हेंबर 1819 मध्ये संगमनेर येथे झाला. आजही त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कित्येक फटके प्रसिद्ध आहेत. बिकट वाट वै वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, संसारामध्ये एक आपला, उगाच भटकत फिरू नको. अशा या कवी अनंत फंदींना आपण त्यांच्या शाहिरी निमित्त आठवण करून त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करूया.